सो टोटल होत आहेत हे नाही अरे, नाही 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 नाही, हे खूप आहेत अरे, खूप आहेत. नुसतं वाढतच चाललंय हे बजेट. नाही अरे, ते असं कसं करू शकतात? हे बघ रेश्मा, तू आधी शांत हो. शांत हो मी, शांत हो मी. इतके दिवस शांतच होते मी, काही म्हणाले नाही. त्यांनी ऐन वेळी 200 ताटं वाढवली आहेत जेवणाची, मी काही म्हणाले का? नाही. आणि काय ठरवलं अचानक की वरात कार बंद येणार, मी काही म्हणाले नाही. आता काय म्हणतायत, तर लग्न फिल्म सारखं शूट झालं पाहिजे. त्यांचंच आहे का लग्न? आम्हाला विचारायला नको त्यांनी? हल्ली ना ते फॅडच आलंय वेडिंग शूटचं. म्हणजे आधी कसं साधं शूटिंग व्हायचं वेडिंगचं, पण आता तसं नाहीये. आता अख्खी वेडिंग असं फिल्म सारखी शूट झालेली पाहिजे त्यांना. अगं पण गरज आहे का त्याची? काही 1.5 लाख रुपये बजेट वाढतंय त्यामुळे. नाही पण खर्च अर्धा करूयात म्हणाल्यात ना त्या. नाही, असं काही म्हणालं नाहीये. त्या आईला म्हणाल्या की तुम्हाला झेपत नसेल तर अर्धा करू. बिचारी माझी आई समजवायला गेली होती त्यांना, तर काय म्हणाल्या, नाही होत असेल तर नाही येत लग्नाला. म्हणजे काय? हे बघ, मान्य आहे, थोडं तरेवाईक वागल्या असतील त्या, पण इतकं टोकाचं काही बोलल्या नसतील त्या. नाही, अशीच बोलली असेल ती. चंडकी आहे, माहितीये मला. हो. चंडकी मीन्स म्हणजे डेंजर असणार फार. आणखी काय झालं तर परत बोलणार की केतनलाच नाही पाठवणार लग्नाला. त्याच्यामुळे असं लग्न करायचंच नाही. सरळ सरळ रजिस्टर मॅरेज करायचं. तू कर तुझं लग्न तसं, कळलं ना? रेवाचं ठरलंय आता, तू नको ना टेन्शन घेऊस. आता जसं सगळं ठरलंय तसं एकदा होऊन जाऊ दे. आणि आपण चाललोय ना सगळे, आपण सांभाळून घेऊ. मला तर भीतीच वाटते रे, कसं होणार ना रेवाचं लग्नानंतर? रेवाला काय सासू बरोबर संसार नाही करायचाय, केतन बरोबर करायचंय. हा, आणि केतन मुलगा चांगला आहे. राकेश सारखा नाही तो. मुद्दा असा आहे की केतन चांगला मुलगा आहे. एकदा हे लग्न होऊन जाऊन दे आणि ते सगळं व्यवस्थित पार पडेल. एकदा लग्न झालं की आपला प्रश्नच मिटलाय. पण आपल्याला तरी अवेअर राहायला पाहिजे. लग्नात अचानक कळलं की रेश्मा आणि राकेश एकत्र नाही राहत तर बिचारा रेवाचं लग्न मोडायचं. तुला एक म्हण सांगतो, शुभ बोलणाऱ्या तर म्हणे मांडवाला लागेल आग. है ना? तुला कळत नाहीये तो काय म्हणतोय ते, मी सांगते तुला. तो म्हणतोय आहे ना, नीट बोल, चांगलं बोल, पॉझिटिव्ह बोल, नाहीतर मी या रुखवता सकट तुला आग लावीन. आग? अरे मी असंच बोलते ना, काय पण. काय नाही. सुटलं काय करतोय? लग्नाला जायचं म्हणून शेव करतोयस? शेव नाही ग बावट, ही दाढी मस्त दिसावी, एकदम शायनिंग मारावी दाढीनी, त्यासाठी त्याला असं मस्त जेल लावताय. मिनलचा जेल ना? प्लीज 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 मिनलला सांगू नको. नाही सांगणार. मी तुला पाहिजे ते देतो ना, तू पण वापर थोडस पाहिजे. नाही सांगणार मी. तुझ्या चेहऱ्याकडे बघून कळतंय तू सांगणार आहे जाऊन. यार तू असं का कर? तुला पण वाटतं ना मी सांगणार आहे? तुला पण वाटतं मी सांगणार आहे? मला पण वाटतं मी जाऊन सांगणार आहे. म्हणून मी तयारी केली लग्नाची. काय संबंध? तयारी लग्नाची? वा वा वा, करेक्ट. तू तयारी कर लग्नाची. हे विसरून जा. विसरून जा. तयारी केली बाय लग्नाची. काय आतापर्यंत काय काय तयारी केली? ड्रेस घेतला? नाही, हिल घेतलं वाटतं. काय बोलतीये ना? औषध घेते. अगं उंची वाढवायचं औषध घेऊन आता काही फायदा नाही. इतक्या लवकर नाही वाढणार उंची. लग्न आलं. अरे बापरे, चेहऱ्यावर काहीतरी लावायला घेतलंय. हे मला दे ना ते क्रीम, मला दे ना. तुला काय गरज आहे का? किती गोरी होणार अजून? तुला ट्यूबलाइट म्हणून वापरतील तिकडे अकोल्याला. सुटल्या मी याची तयारी केली. मी माझ्या मनाची तयारी केली की मी लग्नाला येणार नाहीये. तू तू रेवाच्या लग्नाला येणार नाहीये? नाही. का? का म्हणजे काय सुटल्या? काय? तिथे 1000 गोष्टी आहेत ज्या आपल्याला लपवायच्या आणि माझ्याकडे बोलायला अशी एक पण गोष्ट नाही.
आणि चुकून जरी मी त्या 1000 गोष्टींमधली एक गोष्ट बोलले ना तर त्या रेवाचं लाईफ डिस्ट्रॉय होणार अरे. आणि रेवासोबत आपल्या रेशमाचं पण. नाही 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 ना, तू लग्नाला जायचं नाहीये. नाही नाही नाही, मी डिसाईड केलंय, मी लग्नाला जाणार नाहीये. रेशमाचं पण लाईफ डिस्ट्रॉय होणार, ते मला बघवणार नाही, तुला पण नाही बघवणार ना. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही नाही नाही, तू नको नको. नाही. आहे ना, तू नको येऊ लग्नाला. बरोबर आहे, बरोबर आहे. नको येऊ. आशूला पण कोणाला सांगू नको. नाही. प्रॉमिस. थँक्यू. है ना, है ना. ये आई शपथ, न सांगणं केवढं अवघड आहे. हे बघ कैवल्य, गपरे आता नको त्रास देऊ मला. काय चल काय काय काय- कैवल्य प्लीज आता असं नको बोलू की तू स्वयंपाक करतोय. हो, मी शिरा बनवतोय. शिरा? कुठे कुठे शिरा कुठे? हे काय आशू? हा शिरा आहे. हो. अरे काय काय आफ्रिकेचा शिरा आहे का का चायनीज आहे? अजिनोमोटो वगैरे टाकले ते काय आहे ते? कलर कसा आलाय त्याला? मला माहितीये थोडासा करपलाय, पण प्रयत्न चालू आहेत, होईल तो नीट. कैवल्य थोडासा? हो. अरे अजून थोडा करपलं ना तर कुंडीत टाकता येईल माती म्हणून, किंवा मग तो फळा म्हणून असं वापर. ए बाबा, नको ना डिस्करेज करू. करतोय ना मी प्रयत्न. हा, मला माहितीये शिरा करपतोय, पण त्या करपलेल्या वासाने पण तू आलास ना किचन कडे. मी प्रयत्न केला ना आशुतोष, तर एक दिवशी मी खरा शिरा करू शकेन, पण तुझी घाणेरडी सवय जाणार नाही. कळलं ना? प्रयत्न केलं प्रयत्न केला म्हणजे काय तू रोज बनवणार आता? हो. हा काय रिझर्वेशन आहे का? नाही, फ्रस्ट्रेशन. कारण रोज जी स्वयंपाक करते ना आपल्यासाठी, ती आता नसणार आहे. ताई, आपण अकोल्याला गेल्यानंतर ती आईबाबांना सगळं खरं सांगणार आहे, आणि मग कदाचित तिथेच राहील ती कायमची. मग काय, फक्त करपलेला शिरा आणि ताज्या आठवणी. बरोबर आहे. ती तुमच्या सोबत परत येणार नाही ना? तुमच्या सोबत नाही, आपल्या सोबत. नाही, काय आहे कैवल्य, मी बहुतेक येणार नाही. रिॲक्ट करू नको, थांब. ॲना सुद्धा येणार नाही, आता कर रिॲक्ट. काय? तुमचं काय चाललंय? हा, तुमचं ठरलंय का की आळीपाळीनी प्रत्येकाने म्हणायचं आम्ही रेवाच्या लग्नाला नाही जाऊ शकत? मग काय? आणि इतकी 1000 रुपयाची खरेदी केली यांच्या नावावर. अरे ती काय रुखवतात ठेवू का आता? ए सुजय, अरे एखादा माणूस जर पडलाय रस्त्यात तर त्याला किती लागलंय, किती खर्चटलंय हे बघायचं असतं का त्याचे कपडे किती खराब झालेत हे बघायचं असतं? बघ ना यार, किती प्रॅक्टिकल होतो यार माणूस सारखा सारखा. हो ना, एखादा माणूस पडलाय ना रस्त्यात, मग त्याला बघा ना. दुसऱ्याच कोणीतरी सिग्नल तोडलाय म्हणून त्याच्याशी काय हुज्जत घालताय? काय 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 तुम्हा दोघांचं काय म्हणणं आहे? बोला बोला. आम्हाला भीती वाटते. अगं आहे ना, आपण काय हॉरर फिल्म बघायला चाललोय का? ही सूरज बर्जात्याची फिल्म आहे. हा, लग्न असणार इथे, मजा मस्ती, घाबरायचं कशाला? अरे तेच ते बडजे त्यांचा हमाप के कोण त्यातला टप्पी, तसं आम्ही वागलो तर म्हणजे याची चिठ्ठी त्याला, त्याची चिठ्ठी याला, काही पचकलो तर. पॉइंट. कसं गोष्टी मॅनेज करायचंय ना, बऱ्याच गोष्टी लपवायच्या आहेत. त्या जर आमच्याकडनं सांगितलं गेलं तर लग्न मोडेल ना. अगं दुष्ट मामी, तू काय बोलतेस मग आजपासून? नाही, हेच जर तिकडे पचकली असं काहीतरी तर मग सगळा खेळ खंड व्हायचा ना, म्हणून. अरे नाही काही होणार. लग्न ठरलंय ना, ते व्यवस्थितच होणार. तुम्ही सकारात्मक विचार करा ना जरा. अरे हो, विचार म्हणून चांगला आहे, पण रिअल फॅक्ट बघ ना. म्हणजे ही पचकण्यात मास्टर आहे. मला सुद्धा कंट्रोल नाही जीबीवर. मग आता काय चिकटपट्ट्या लावून बसायचं का? बडजे त्याच्या फिल्म मध्ये शोभेल का ते? आणि चिकटपट्या लावून बसलो, जांभई आले तर काय करायचं? कसं उघडणार तोंड? अरे खाण्याचं काय आधी? रे तुम्ही ना तुमची भातुकली बंद करा आणि चला लगेच तिकडे. मी बोलू? आशू, मी माझघरात पहिल्यांदा आले तेव्हा परकी होते, हो की नाही? मग तू मला ताई म्हणालास, मगच आपलेपणा मिळाला मला. ऐक ना,
तू जोडलंयस मला या घराशी आणि माझ्या आयुष्यातला हा खूप महत्वाचा प्रसंग आहे. तू नसणार आहेस का तिथे? आणि ह्या ना, अगं तू रेवासारखी आहेस मला. तुला सोडून जाईन का कुठे? रेश्मा तू खूप चांगली आहेस ग, आणि आता पण तुझ्यासोबत चांगलंच व्हायला पाहिजे असं वाटतं आम्हाला. पण खरं सांगू का ताई, तू परत येणार नाही ना आमच्या बरोबर, त्यामुळे धाकधूक होते, नको वाटते सगळं. म्हणजे तू येणार नाही परत तर मग जायचंच कशाला तिकडं, ते टाळलेलं बरं ना. ठीक आहे, नाही यायचंय ना तुम्हाला? अगं यायचं नाहीये असं नाहीये. नाही, नका येऊ तुम्ही. आणि माझ घरातलंही कोणी जाणार नाही, मी सुद्धा जाणार नाही. नाही नाही नाही. ऐक ना, असं बोलू नको ना. मग तुम्ही असं का म्हणताय? ठीक आहे, येतो आम्ही. नक्की? हो. जाऊ आपण सगळे, पण काही घोळ नाही. अरे एक मिनिट, काहीही गोळ होणार नाहीये. मी प्लॅनिंगच असं करणार आहे की आता सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आणि व्यवस्थितच होणार, कोणाला काहीही कळणार नाही. अरे ओ सायको. जी सरकार. अरे उठा फोन और लगा उस राकेश को. बसंती, जरा नंबर तो देना. आहे तुझ्याकडे, डायलॉग नको मारू. तर मित्रांनो, आपल्या मिशनचं नाव आहे मिशन अकोला. कसं आहे, या देवाने सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टीमध्ये अनेक गुंते निर्माण केले. वा. तसंच आपल्या राकेशने त्याची स्वतःची अशी एक प्रेमसृष्टी निर्माण केली आणि अर्थातच त्यात खूप गुंते निर्माण केले. तर त्यातला गुंता क्रमांक 1 म्हणजे रेवा, गैरसमज रेवाचा. आणि या समजावर प्रकाश टाकण्यासाठी मी बोलावतोय रेवाची सख्खी बहीण रेश्मा पाटील यांना. रेवा इथे आली तेव्हा तिला आपण असं भासवलंय की मी आणि राकेश एकत्र राहतो एका घरात, आणि निशा इथे राहते तुमच्या सगळ्यांबरोबर. म्हणजे रेवासाठी आशू हा निशाचा बॉयफ्रेंड आहे, राईट? नवरा. म्हणजे रेवासाठी निशा ही आशूची गर्लफ्रेंड, बायको आहे, राईट? फाईन, गॉट इट. हा, घे बोलू. आता गुंता क्रमांक 2, रेश्माचे वडील, त्यांचाही गैरसमज. आणि याच्यावर प्रकाश टाकण्यासाठी मी आमंत्रित करतोय रेश्माचा मानलेला भाऊ आशुतोष शिवलकर याला. इकडून बोललं तर चालेल? तिथेच बसूनच बोलायचंय. रेश्माच्या बाबांनी मला कुरिअरवाला म्हणून बघितलेलं आहे राकेशच्या घरी. हो, आणि बाबा सहसा विसरत नाहीत एकदा पाहिलेल्या माणसाला. म्हणजे रेश्माच्या बाबांसाठी आशू कुरिअरवाला आणि रेवासाठी निशाचा बॉयफ्रेंड. नवरा. तुम्हाला कळतंय का? म्हणजे निशाचा बॉयफ्रेंड कुरिअरवाला आहे. नवरा. व्हॉट? तुला कोणी सांगितलं होतं रे कुरिअरवाला बनून जायला? माझ्याकडे तेवढेच पैसे होते कॉस्ट्युमला. ओके, आय एम सॉरी. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मी स्वतः जातीनं जबाबदारी घेऊन निशासाठी मी प्रोफेशन चेंज केलं असं सांगेन. कोणाला कुणाला सांगशील? पहिलं समज कोणाचा होता? ए, रेवाचा. मग तिला सांगायचं ना. हा. एक मिनिट, पण रेवाला माहितीये की तू बनी आहेस. हा, त्यामुळे तुला आता रेश्माच्या वडिलांना हे सांगावं लागेल. काय की रेवाला माहितीये की मी बनी आहे? नाही, दुसरं. हा, म्हणजे निशाशी लग्न करण्यासाठी मी माझं जॉब चेंज केला. जॉब. आता गुंता क्रमांक 3, श्याम. तर गैरसमज श्यामचा. अब ये शाम कौन है यार? निशा, हा श्याम आहे ना, फार भयंकर प्रॉब्लेम आहे.
आणि या प्रॉब्लेमवर प्रकाश टाकण्यासाठी मी ऍक्च्युली कोणालाच बोलवू शकत नाही. अरे या श्यामचं काय करायचं? अरे किती भयंकर मोठा प्रॉब्लेम आहे हा. केतनचा अकोल्याचा मित्र श्याम, जो आपल्या घरी इथे मुंबईत चोर म्हणून आला होता, तो नंतर प्रूफ रीडर झाला. पण आता तो काय करतो हे कोणालाच माहिती नाही. सो तुमच्या लक्षात येत आहे का, हा जो श्याम आहे ना, तो प्रचंड न्यूसन्स व्हॅल्यू घेऊन जगतोय. आय नो, हा श्याम आपल्याला हे राम असं म्हणायला लावेल असं वाटतंय. हो, कारण श्यामसाठी सुजय हा राकेश आहे, जो रेशमाचा नवरा आहे, आणि राकेश हा राकेश आहे, जो इन्व्हेस्टमेंट एजंट आहे. राईट. जो आधी फिनाईल विकायचा. फिनाईल? हा. ओके, म्हणजे थोडक्यात काय की श्यामसाठी खरा राकेश हा खरं तर राकेश नाहीये, कारण राकेश सुजय. शाबास. बँग ऑन. पण मग सुजय कोण आहे? हा. श्याम नाम सत्य है. अगं हाच तर गुंता आहे ना. हा जो श्याम आहे ना, हा मला राकेश समजतो आणि खऱ्या राकेशलाही राकेशच समजतो. पण हे दोन्ही राकेश एकमेकांपासून वेगळे आहेत. हाच गुंता आहे. आता हा श्याम जर लग्नात आला तर तो वाढू शकतो. काय? तो का दुसरे काम नाही करू शकत का? फक्त वाढू शकतो? हा जोक होता काय ना? नाही, हा प्रश्न होता. ओके, मग ऐक. वाढू शकतो म्हणजे जेवण वाढू शकतो नाही, गुंता वाढू शकतो. आणि आता गप्प बस. सॉरी. बाकी सगळे लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला करायची आहे, श्याम लग्नात आल्या आल्या आपल्याला त्याला आपल्या बाजूला ओढून घ्यायचं आहे. ओके, त्याला वाढण्याचं काम मी करतो. परत तू म्हणजे तसं नाही, गुंता वाढू नये म्हणून मी बाहेर नेऊन त्याला कुठेतरी वाढतो. म्हणजे मग शांत ठिकाणी जाऊन त्याला समजवतो. ओके, ठरलंय. म्हणजे 1, 2 आणि 3 या 3 गुंत्यांवर फोकस करून आपल्याला खिंड लढवायचे. पण श्याम आणि रेवा एकत्र आले तर? श्याम बोलणार हा राकेश आहे, रेवा बोलणार हा राकेश आहे, तर तरी मी तुम्हाला सांगत होतो या रेशमाला घरात घेऊ नका म्हणून. हा, कशाला घेतलं तिला घरात? ती जर या घरात आली नसती तर हा गुंता झालाच नसता आणि एवढा प्रॉब्लेम झालाच नसता आपल्या समोर. अरे पण गेली होती ना घर सोडून, तू का आणलास तिला परत? मग तू घेऊन आलीस तिला जाऊ घरामध्ये द्यायचं होतं ना आणि तिला. तू भांडलीस माझ्याबरोबर तिला घरात घेऊन ये म्हणून. आता आपण मित्र आहोत की नाही? हा, मित्र आहोत ना आपण. ताई ते जोकिंग करतात. झालं तुमच्या दोघांचं? लक्षात घ्या, लग्नात काही प्रसंग असे येतील ज्यावेळी आपल्याला काही सुचणार नाही. त्यावेळी आपण काय करायचं? गप्प राहायचं आणि तिथून पोबारा करायचा. पोबारा करायचा या वाक्प्रचाराचा अर्थ इथे असलेल्या निम्म्या लोकांनाही कळलेला नाही हे माझ्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे त्याचं एक्सप्लेनेशन मी लगेच देऊन टाकतो. पोबारा करायचा. उदाहरणार्थ, असं काहीतरी कारण काढून मला माहितीये, पोबारा करणे म्हणजे लॅन्टन. लॅट्रिन. ठीक, इट्स ओके. कळलंय ना सगळ्यांना? पोबारा करायचा. हा, कमॉन सगळ्यांनी फोकस करा. हा, आणि हे सगळं लक्षात ठेवा. कमॉन सुजय, वेळ. येस वी कॅन डू इट. येस वी कॅन डू इट. आणि थँक्यू सो मच. तुम्ही सगळे माझ्यासाठी इतकं करताय. थँक्यू सो मच. येस. आम्ही रेशमासाठी करतोय, तू एकटा तुझ्यासाठी करतोय. मग मी हे निशासाठी करतोय. येस डार्लिंग, आय लव्ह यू. आणि आय रिअली मीन इट. मी हे सगळं तुझ्यासाठी करतोय. मला सुद्धा या सगळ्या गुंत्यातून लवकरात लवकर मोकळीक हवी आहे. एकदा का हे सगळं सॉर्ट आउट झालं ना की आपण इथून निघून जाऊ, सरळ दिल्लीला जाऊ तुझ्या पेरेंट्सकडे. मी त्यांच्याशी बोलेन. हॅपी? बाय. निघूया. एक मिनिट राकेश, रेश्मा, थँक्यू सो मच. रिअली आहे.
डोंट वरी, स्ट्रेस नको घेऊ, करू आपण काहीतरी. काहीच ऐका ना, तुझ्या राकेश आहे हे जर श्यामनी केतनला आणि केतननी रेवाला सांगितलं तर अशा वेळेस काय करायचं? हो बरं. हो हो बरं. करायचं. मी पण. टेन्शन नाही घ्यायचं, टेन्शन नाही घ्यायचं. कारण एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे, टेन्शन घेतलं की टेन्शन वाढतं. पोबारा